श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। कुठलीही समस्या निवारण्यासाठी रामबाण सेवा म्हणून स्वामी पुण्यतिथी सप्ताहात गुरुचरित्र पारायण अवश्य करा। समर्थ सेवेकरी बंधू आणि भगिनींनो, आज आपण संसारात असताना अनेक प्रकारच्या समस्या अडचणी येत असतात। त्यावर आपल्याला मार्ग जर मिळत नसेल, जर कुणी मार्गदर्शक गुरु मिळत नसेल, खूप उपाय करूनही समस्या सुटत नसेल, तर एकदा श्री गुरुचरित्र ग्रंथ पारायण करून पहा, खूप छान अनुभव येईल। दत्त महाराज आपल्याला आपण असलेल्या संकटातून मार्ग दाखवतील। आपण आपल्या मूळ कुलदैवत यांना विसरलो, त्यांचा आशीर्वाद नाही मिळत। कुलदेवी कोपलेली आहे, पितृदोष त्रास देतोय, अनेक प्रकारचे शारीरिक मानसिक त्रास होतोय, वास्तुदोष भूमिदोष वाईट शक्ती त्रास देत आहे। आपली काहीच चुकी नसताना प्रारब्धवश काही त्रास होतोय, आपल्याला काहीच कळत नाहीये, सारखं अपयश येते। अशा वेळेस आपण भोंदू लोकांचा आधार घेऊन आपली फसवणूक करून घेतोय। वाईट शूद्र तंत्र विद्येकडे न वळता केंद्रात श्री गुरुचरित्र पारायण करा आणि श्री स्वामी समर्थ कृपेचा अनुभव घ्या। अनेक उपाय करून सुद्धा पितृदोषाची प्रखरता कमी होत नाही। अनेक उपासना केली असेल तरी पण पितृदोष प्रखरता कमी होत नाही। आध्यात्मिक प्रगती खुंटते। संसारात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, गंभीर समस्या निर्माण होतात। अशा वेळेस श्री दत्तगुरूंना शरण जाऊन श्री गुरुचरित्र पारायण करा। पारायण फलप्राप्ती, पित्तर त्रासापासून मुक्ती, मुंजा त्रासापासून मुक्ती, अघोरी शक्ती निवारण, कुलदेवी कोप निवारण, कनिष्ठ देवता त्रास निवारण, देवता कोप निवारण, संतती समस्या निवारण, मानसिक शारीरिक समस्या निवारण, असाध्य आजार निवारण, पती पत्नी समस्या निवारण, घटस्फोट टाळतात, पितृदोषापासून होणारे सर्व त्रास निवारण होतात। 30 एप्रिलपासून स्वामी पुण्यतिथी सप्ताह चालू होतो। तरी आपण श्री गुरुचरित्र पारायण श्री स्वामी समर्थ केंद्रात करा, सामूहिक सेवेचे फळ अधिक मिळते। भक्ती मुक्ती परमार्थ, जे जे वाची मनी आर्त, त्वरित होतोय सांदत्य गुरुचरित्र एकता। श्री क्षेत्र गाणगापूर दत्तधाम। स्वामी भक्त हो, जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।